नमस्कार, मी आशिष जाधव. लोकमत डिजिटल न्यूजच्या या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं. आता 3-4 दिवसांनंतर परिस्थिती अशी आहे की युक्रेनकडनं सुद्धा गनिमी काव्यानं प्रतिकार होतोय. त्यात रशियाकडनं त्यात रशियाकडनं अण्वस्त्रांचाही मारा होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. क्षेपणास्त्र चालवली जात आहेत. आर्टिलरी शेलिंग ज्याला म्हणतात की मोठा गोळीबार होतोय आणि सैन्य सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये युक्रेनच्या गेलेला आहे. आता युक्रेनची जी राजधानी होती कीव, तिथपर्यंत सैन्य पोहोचलं होतं. आता खार्किव हे जे क्रमांक 2चं शहर आहे युक्रेनचं, तिथे ज्या पद्धतीनं रशियन सैन्य पोहोचतंय किंवा तिथे चढाई झालेली आहे, त्यात एका भारतीय विद्यार्थ्याचाही मृत्यू झाल्याची बातमी येते आहे. म्हणजे पहिला भारतीय बळी हा युक्रेनच्या भूमीवरती या रशियाच्या आक्रमणात गेलेला आहे. आणि म्हणूनच भारतीयांच्या बाबतीत सुद्धा आता हा प्रश्न जास्त जिव्हाळ्याचा बनला आहे. यावरच अधिक प्रास्ताविक न करता आपण थेट चर्चा करणार आहोत, कारण आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आज आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहेत. याशिवाय नेदरलँड्स अर्थात हॉलंडमधल्या हेग, जिथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, त्या हेग शहरातून आपल्यासोबत प्रणिता देशपांडे ह्या बोलतायत, ज्या मुक्त पत्रकारही आहेत आणि उद्योजिका सुद्धा आहेत आणि मूळच्या अकोल्याच्या आहेत. त्यामुळे आपल्या तुम्हाला सर्वांना अभिमान आहे. तर मी सुरुवातीला जाणीवपूर्वक प्रणिता देशपांडे यांच्याकडे जातोय. याचं कारण असं आहे की प्रणिता, तुम्ही आता युरोपमध्ये आहात आणि युरोपमधल्याच या देशांमध्ये अशा पद्धतीचं युद्ध छेडलंय. खरं तर हे युद्ध नाही आहे, रशियानं आक्रमण केलेलं आहे युक्रेनवरती आणि युरोपियन युनियनचा सुद्धा यामध्ये थेट जरी नसला तरी संबंध आहे. इतर जी आजूबाजूची युरोपियन राष्ट्र आहे तिथे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या हालचाली चाललेल्या आहेत. युक्रेनच्या बाबतीतली सहानुभूती ही वाढते आहे. अशा वेळी आत्ता या क्षणाला जेव्हा अमेरिकेची ही जी चढाई आहे ती 4थ्या-5व्या दिवसामध्ये आलेली आहे, मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये नुकसान झालेलं आहे, बळींची संख्या वाढते आहे, तर युरोपमध्ये काय भावना आहेत? आता लेटेस्ट जर सांगायचं झालं तर 5 मिलियन युक्रेनियन नागरिक आहे ज्यांना फ्लिंग पीपल आपण म्हणू, ज्यांना स्थलांतर करायचं, जे घाबरलेले आहे त्यांच्यासाठी सध्या नेदरलँडनी 90 दिवसांसाठी शेवेंगन अग्रीमेंट नुसार आपल्या बॉर्डर्स ओपन केलेल्या आहेत आणि 50 नागरिक यांना नेदरलँडनी आसरा दिलेला आहे. पण ब्रिटननी अजून अशा प्रकारे काही 90 दिवसांसाठी बॉर्डर खुली वगैरे असं काही केलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे जी आता इथे समरमध्ये जी लीग, फुटबॉलची जी प्रीमियर लीग होणार होती, त्यामध्ये सुद्धा रशिया त्याच्यामध्ये एक पक्ष असल्यामुळे बरेच युरोप देश जसं पोलंड आहे, ते त्यांनी काढता पाय घेतला आहे. ते सामना खेळण्यास तयार नाही. आपण बघतो की या लीग मध्ये सुद्धा भरपूर युरोपियन देशांचा पैसा अडकलेला असतो. आणि पण नेदरलँडनी काही डिसिजन घेतलेलं नाही आहे की ते खेळणार आहे की नाही म्हणून. तसंच जी आता एक नवीनच न्यूज आम्ही आज सकाळीच ऐकली की जे US अँबॅसेडर आहे, US मधील जे युक्रेनियन अँबॅसेडर आहे, त्यांनी सांगितलं आहे की रशियामध्ये व्हॅक्युम बॉम्बचा त्यांनी यूज केल्याचं त्यांनी एक न्यूज दिल्यामुळे त्यामुळे जे कन्व्हेन्शन होतं आपलं कुठलं वड्या जे कन्व्हेन्शन होतं एक ते ब्रेक झालेलं आहे. आणि त्यामुळे अशा अशा युद्ध पातळीवरती व्हॅक्युम बॉम्बचा म्हणजे यूज करणं हे त्यांनी त्याच्यासाठी अपोज केलेलं आहे. तसं आपण बघितलं की मायरा जे विमान होतं, ज्यांनी कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये भरपूर प्रमाणात PCR किट्स असो, वॅक्सिन ज्या पोहोचवल्या होत्या पुणे अक्रॉस द ग्लोब, ज्यांनी मदत केली होती, ते सुद्धा आता रशियाने उडवलं. हे आताच आपण ऐकलं, म्हणजे न्यूज सकाळीच आपण पाहिली. त्याचप्रमाणे इथे नेदरलँडमध्ये एक अजबच घटना आम्ही बघितली की जी नेदरलँड मध्ये जी एम्बॅसी आहे युक्रेनची, त्यामध्ये युक्रेन अँबॅसेडरनी आज सांगितलं की बरेच डच नॅशनल्सनी स्वतःचं नाव रजिस्टर्ड केलं आहे यासाठी की आम्हाला पाठवा तुम्ही युद्ध खेळायला, आम्ही डच असलो तरी आम्ही आज जाणार आणि युद्धात सहभागी होणार. म्हणून हा अजबच खुलासा त्यांनी आज इथे केला. त्या पण ऍज पर प्रायव्हसी लॉ ते त्यांना त्याची नावं डिस्क्लोज करता नाहीयेत की कोणते किती लोक आहे किंवा कोणत्या लोकांची इच्छा आहे. बरेच इथले सुद्धा जे नेदरलँड्समध्ये युक्रेनियन जे नागरिक आहेत त्यांनी पण इच्छा दर्शवली की आम्हाला सोडा युक्रेनमध्ये, आम्ही सुद्धा युद्धात जाऊन सहभागी होतो वगैरे. पण ऍज पर प्रायव्हसी लॉ ते सध्या त्यांनी डिस्क्लोज ठेवलेलं आहे. अशा नवीन नवीन न्यूज सध्या इथे युरोपमध्ये आम्ही ऐकतो आहे.
आणि प्रत्येक नागरिकाची हीच इच्छा आहे की स्वतः आम्हाला कशी मदत करता येईल. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे युएनला नेदरलँडनी 20 मिलियन युरोज सुद्धा दिलेले आहे युक्रेनियन नागरिक लोकांच्या हेल्पसाठी. त्यामुळे हा एक मोठा दिलासा नेदरलँडनी सध्या युक्रेन लोकांना दिला. त्याचप्रमाणे दारुगोळा, एम्युनिटीज वगैरे नेदरलँडनी ऑलरेडी पाठवले आहे. आणि नाटो थ्रू बरेच जे युरोपियन युनियन मधले जे बरेच युरोपियन कंट्रीज आहेत त्या सुद्धा त्यांनी सुद्धा धाव घेतलेली आहे बॉर्डर्सवरनं युक्रेनला मदत करण्यासाठी. तर ही एक चांगली मला वाटतं न्यूज आहे की थोड्याशा होप्स आपण म्हणतो की पहिले असं वाटत होतं की कदाचित युक्रेन शरणागती पत्करेल, पण आता जो काही युरोप देश बरेच देश पुढे येऊन जो काही सपोर्ट करतात आहे त्यांना असं वाटतं की नाही, मे बी असं होऊ शकतं की रशियाला सुद्धा माघार घ्यावी लागेल. आणि आजच आपण आशिषजी बघितलं की बऱ्याच ज्या नॅशनल ज्या बिल्डिंग आहेत, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झालं, ओपरा हाऊस, ह्यांनी सुद्धा युक्रेनचा झेंडा सगळीकडे फडकवला आहे. त्यामुळे कदाचित त्यांना हेच म्हणायचं आहे की जे जे नागरिक जे स्थलांतर करतात त्यांच्यासाठी त्यांनी बॉर्डर्स ओपन केलेले आहेत. आणि या प्रकारे बरेच देश त्यांना सपोर्ट करण्यासाठी सिग्नल, आपण म्हणतो ग्रीन सिग्नल देतात आहे. तर मला वाटतं हे कुठेतरी युक्रेनला बरं वाटत असेल की चला आपल्या सपोर्टला बरेच देश पुढे आले. म्हणजे आणि हे अजून एक युद्ध म्हणता येणार नाहीये खरं तर, रशियाचं आक्रमण आहे, पण यात एक वेगळं पण असं आहे की टीव्हीच्या पडद्यावरही ते लढलं जात आहे. सो ट्रू. टीव्हीवरती जितक्या बातम्या बघून संभ्रम निर्माण होतोय अनेकांमध्ये, आणि त्यासाठीच ही चर्चा करावी लागते की खरं काय. टीव्हीच्या बातम्यांवरती एक प्रकारचं रियालिटी युद्ध चालल्यासारखं वातावरण आहे. म्हणजे कोणती बातमी कशी येते ती त्याची शहानिशा न करता त्यामध्ये फेक न्यूजचा सुद्धा बराच मारा आहे, किंवा हेतू पुरस्सर दिलेल्या बातम्यांचाही मारा जास्त दिसतोय, किंवा त्यामध्ये काही बायसनेस दिसतोय, कळत नाहीये. ठीक आहे. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे जातोय. हेमंत महाजन, ग्राउंड रियालिटी इज ऑलवेज डिफरंट. टीव्हीवरती काय चाललंय त्यातनं तुम्ही काही अनुमान करणारे नाही आहात, तुम्हाला रियालिटी सगळी माहिती आहे. सर, प्रश्न असा आहे की रशियाकडं आज अफाट अशी युद्ध सामुग्री आहे. रशिया स्वतः ती निर्मिती करतं. रशियाकडं त्याची अंमलबजावणीसाठी त्यांनी आधीच डेमॉन्स्ट्रेशन आणि कवायती या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्यांची प्रिसिजन लेवल खूप जास्त आहे. अशा वेळी जेव्हा युक्रेनवरती रशियानं चढाई केली, आक्रमण केलं, खास करून 2 राज्यांना स्वतंत्र देशाचा दर्जा दिला, त्यांना मान्यता दिली, आणि त्यानंतर रात्रीतूनच त्यांनी जे आक्रमण केलं, असं वाटलं की रशियाकडे एक प्लॅन आहे युक्रेन गिळंकृत करण्याचा, किंवा राष्ट्राध्यक्ष युक्रेनचे व्लादिमीर झेलेन्स्की यांना नामोहरम करण्याचा, आणि 3-4 दिवसामध्ये रशिया बऱ्यापैकी युक्रेनवरती ताबा मिळवेल. पण आता तसं दिसत नाहीये. युद्धामध्ये हे असंच होतं, इतकं सहज सोपं नसतं दुसऱ्याला कमकुवत लेखून एखादी चढाई करणं. असं आहे, आज युद्धाचा 6वा दिवस आहे, म्हणजे 5 दिवसाचं युद्ध झालेलं आहे. रशियाने जवळजवळ 2 लाख सैन्य हे आपल्या बॉर्डरवरती युक्रेनच्या तिथे एकत्र केलेलं होतं, आणि त्यांनी 4 दिशेने हल्ला केला ज्यावेळेस त्यांनी हल्ला केला. आणि हे टिपिकल कन्व्हेन्शनल वॉर होतं, ज्याच्यामध्ये रणगाड्यांच्या मागे APC आर्मर्ड पर्सनल कॅरियर, त्याच्या मागे तोफा वगैरे. आणि हे पाठवायच्या आधी त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईलच्या मदतीने पिन पॉइंट टार्गेट वरती हल्ला केला होता. त्यांना वाटतं की यांचे जवळजवळ 10-15 एअर बेसेस आहेत, 50-60 त्यांचे लष्करी बेसेस आहेत. तर त्यांनी या मिसाईल्सचा वापर करून, पिन पॉइंट वापर करून त्या बिल्डिंग ज्या आहेत त्या बर्बाद केलेल्या आहेत. परंतु त्यांनी काही फारसा फरक पडलेला दिसत नाही, कारण बहुतेक त्याच्या आतले जे लोक असतील ते पहिलेच तिथनं हल्ल्यामुळे ती बिल्डिंग जरी खराब झाली, जर कधी तुटली असेल तरी कमांड अँड कंट्रोल जो ब्रेकअप व्हायला पाहिजे होता आणि कम्युनिकेशन ते काही ब्रेकअप झालेलं नाहीये. दुसरं, त्यांनी आपले सैनिक आत पाठवले, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात रणगाडे वगैरे. तर त्यांना वाटलं की आम्ही गेले 8 वर्ष आता ग्रेझोन वॉर किंवा हायब्रिड वॉर करतो आहे, युक्रेनियन्स खूप घाबरलेले आहेत, तर जसे आमचे रणगाडे आग ओकत पुढे येतील तर ते घाबरून पळून जातील. परंतु तसं झालेलं नाहीये. आमट जे कॉलम पुढे चालले गेले, युक्रेनने त्यांना पुढे जाऊ दिलं, आणि इथे त्यांनी चांगल्या वॉर टॅक्टिक्स वापरल्या की नंतर ते मागेचे लॉजिस्टिक कॉलम्स येतात, म्हणजे जे अम्युनिशन घेऊन, पाणी घेऊन, इतर सामान घेऊन येतात, त्यांच्यावरती त्यांनी जी गुडोल्ड, आम्ही त्याला टँक हंटिंग टीम्स वगैरे म्हणायचो सुरुवातीच्या काळामध्ये, असं वापरलं.
म्हणजे काही कॉलम पुढे गेले आहेत, मागच्या कॉलमवरती हल्ला होतो आहे. जे रणगाड्यांच्या विरुद्ध त्यांना पुष्कळ अँटी टँक गायडेड मिसाईल्स मिळालेली आहे, त्याचा वापर होतो आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की हे एक इन्फॉर्मेशन वॉर आहे. इन्फॉर्मेशन वॉरमध्ये एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे जो युक्रेनकडनं येतो किंवा वेस्टर्न वर्ल्डकडनं येतो, आणि दुसरा सोव्हिएत युनियनकडून, दुसरा रशियाकडनं येतो आहे. तर आपण जर युक्रेनियनच्या बातम्या बघितल्या तर ते असं म्हणत होते की जवळजवळ 3,500 जास्त सैनिक हे रशियाचे मारले गेलेले आहेत, त्यांच्या अनेक तोफा बर्बाद झाल्या आहेत, 50-60 टँक झालेले आहेत. तर त्यावेळेला आम्हाला पहिले हे खरं वाटत नव्हतं, कारण इतकी लोक मारले जाणं हे खरोखरच म्हणजे एक अतिशय चांगली अचिव्हमेंट आहे. परंतु ज्याप्रमाणे आता युद्ध चालत आहे आणि रशियाला कुठलंही शहर कॅप्चर करता आलं नाही, त्यांनी नुसतं ते बोलत राहिले, परंतु जमिनीवरती जे त्यांना हे कीव राजधानीवरती कब्जा करायचं होतं ते त्यांना करता आलं नाही. तर त्याच्यामुळे आणि नंतर मग त्यांनी स्वतःच म्हटलं की आपण बोलावं का, स्वतःच त्यांनी मग बोलण्याचा प्रयत्न केला. आता त्याचं काही निष्पन्न झालं नाही. परंतु एवढं नक्की की जी लढाऊ वृत्ती युक्रेनियन लोक दाखवत आहेत ती प्रशंसनीय आहे. युक्रेन सैन्य हे आधुनिक होतं, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची शस्त्र होती. त्यांना 2-2.5 अब्ज डॉलर्सची अजून शस्त्र जास्त अमेरिकेकडनं मिळाली होती. आणि एवढंच नाही तर प्रत्येक फील्डमध्ये म्हणजे आपल्याकडे काही काही AN-32 वगैरे विमानं आहेत, ती ऍक्च्युली तिथनंच येतात. तुम्ही आता बातमी देत होता की सर्वात मोठं एक विमान बरबाद केलं त्यांनी, तर ते आपल्याच AN-32चा सर्वात मोठा भाऊ आहे. तर थोडक्यात त्याच्याकडे शस्त्र वगैरे होती, पण लढण्याची इच्छाशक्ती आहे की नाही तर आता दिसतं की त्याच्याकडे नक्कीच आहे. आणि त्याच्याशिवाय जो सर्वात मोठा जो पैलू आहे तो म्हणजे त्यांचं नेतृत्व. हे जे त्यांचे राष्ट्रपती आहेत, दर 3-4 तासानंतर त्यांची एक वेगळी फिल्म येते, वेगळ्या दिशेने ते दिसतात. म्हणजे ते पुन्हा पुन्हा आपल्या लोकांना सांगतायत की मी तुमच्या बरोबरच आहे, तुमच्यावरच लढतोय. कारण अनेक वेळा रशियन मीडियातनं बातम्या आल्या होत्या की ते पळून गेले, अमेरिका म्हणते की आम्ही तुम्हाला विमान देतो, एकदा आलं की त्यांना म्हणजे जखमी झाले, असं काय काय चालू होतं. आणि अशी पण बातमी आली होती की ज्या वेळेला हे रशियन टँक्स आत आले तर त्यावेळेला त्यांची एक प्रायव्हेट आर्मी आहे, त्याला ते वॅगनर ग्रुप असं म्हणतात. नाव रिपीट करतो, वॅगनर ग्रुप. बेसिकली आपण इंग्लिश मूवीज बघितल्या असतात की जेम्स बॉन्ड नावाचा जो हिरो असतो तो एकटा जाऊन काही काही कामं करत असतो आणि कुठल्या तरी मोठ्या शास्त्रज्ञाला, मॅड शास्त्रज्ञ म्हणा, मॅड माणसाला म्हणा मारतो आणि जगावरचं संकट हे करतो. तर तसे हे वॅगनर ग्रुपचे जे वेटरन्स आहेत ते अतिशय हायली क्वालिफाईड स्पेशल फोर्सेसचे किंवा इन्फंट्रीचे किंवा पायदळाचे चांगले सोल्जर्स आहेत. आणि त्यांना आपलं काम हे खूप चांगलं येतं. तर त्यांना आता एक काम दिलेलं आहे, त्याच्या आपल्या मराठी भाषेत सुपारी दिलेली आहे की तुम्ही यांचं जे हे नेतृत्व याला मारा. कारण ते नेतृत्व जर मारलं गेलं तर एखाद्या वेळेस जे त्याचं जे रेजिस्टन्स आहे ते कोलॅप्स होऊ शकतं. परंतु पहिल्या दिवशीपासून हे लोक आत आल्यापासून सुद्धा जर त्यांना यश मिळालं नसेल तर कौतुक हे मात्र युक्रेनच्या सैन्याचं, युक्रेनच्या जनतेचं करावं लागेल. आणि जे काही अजून गोष्टी पुढे येतात की युक्रेनकडे ड्रोन्स पण बऱ्यापैकी होती. आणि जर केवळ त्यांच्या बोलण्यावरती जर विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये असे दिसतंय, त्याच्या काही अनेक व्हिडिओ पण आलेले होते, त्याच्यातले खरे किती किती फेक हे सांगता येत नाही यावेळेला. परंतु एवढं नक्की की 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला अझरबैजान आणि आर्मेनियाच्या मध्ये युद्ध झालं होतं तर अझरबैजानच्या ड्रोन्सनी जे आर्मेनियाचे जे अत्याधुनिक रणगाडे होते, तोफा होते, जे कन्व्हेन्शनल आर्म फोर्सेस होते त्यांचा पराभव केला होता. आणि तसंच काहीतरी ड्रोन वॉरफेअर आता सध्या पण होत आहे. म्हणजे असं वाटलं होतं की या लढाईमध्ये रशियाला 1-2 दिवसामध्ये त्यांचं एअर डॉमिनन्स होईल, युक्रेनचं कुठलंही हवाई दल हे हवेत उडू शकणार नाही. परंतु आता दिसतंय की त्यांचे ड्रोन्स उडत आहेत आणि ड्रोन्सना मारणं काही फायदा आहे ते आपलं सोपं नसतं. हे म्हणजे एखाद्या डासाला मारण्यासारखं इतकं कठीण असतं, कारण त्याची मॅन्युअलिटी खूप असते, त्याची रडार सिग्नेचर खूप कमी असते, त्याच्यात अनेक टेक्नॉलॉजी असतात. त्याच्या म्हणजे तो ड्रोन वॉरफेअर हा विषय एकदम वेगळाच होईल. म्हणायचा अर्थ असा की आधुनिक शस्त्रांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा युक्रेन आर्मीने चांगला वापर केलेला दिसतोय. आणि त्याच्यामुळे हे जे युद्ध आहे, जे रशियाला वाटतं की 2 दिवसात संपेल, 3 दिवसात संपेल, असं काही संपेल असं वाटत नाहीये. अनलेस कोणी नेतृत्व मारलं गेलं, अनलेस त्यांनी काही अजून मोठे वापरले. आणि आजच बातम्या येत होत्या की त्यांनी 2-3 शब्द वापरतात, एक तर व्हॅक्युम बॉम्ब वापरला किंवा कोणी त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब म्हणतं किंवा त्याला थर्मोरिक वेपन्स असं म्हटलं जातं. बेसिकली हा अतिशय पॉवरफुल असा कन्व्हेन्शनल बॉम्ब आहे. 40 TNT हे एक
स्फोटक पदार्थ मोजण्याचं मापक असतं. TNT म्हणजे ट्राय नायट्रोजन टोल्यूम. तर त्याची भयंकर ताकद असते. तुमच्या केवळ माहिती करता पुण्यामध्ये जे बॉम्बस्फोट झाले होते जंगली महाराज रोडवरती, तिथे 4 किलो हे स्फोटक पदार्थ वापरली होती. आणि आता हा जो बॉम्ब आहे इथे 40 टन आणि पुण्यात TNT नव्हतं, पुण्यात लोगरेट म्हणजे एक्सप्लोजिव्ह होतं. जर्मन बेकरी म्हणताय का? जर्मन बेकरीमध्ये 3-4 किलोहून जास्त नव्हतं. आणि त्याच्यावरती तुम्ही किती आरडाओरडा केला होता तुम्ही, म्हणजे आपला मीडियाने किंवा आपण की बापरे बॉम्ब हल्ला झाला. आणि इथे 40 TNT. तर हे म्हणजे इट इज नेक्स्ट टू म्हणजे इट इज द बेस्ट ऑफ कन्व्हेन्शनल बॉम्ब्स. हे अलिखित हे आहे की ते वापरायला नको वगैरे. याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर प्रचंड टेम्परेचर निर्माण होतं, त्याच्यामुळे सगळे लोक जळून मरतात. त्याच्यामुळे व्हॅक्यूम निर्माण होतो. व्हॅक्यूम झाल्यामुळे सगळी हवा बाहेरच्या दिशेला जाते. त्याला एक फर्स्ट ब्लास्ट वेव्ह होते. मग व्हॅक्यूम झाला म्हणून पुन्हा वेगाने एक वादळासारखी 140, 150, 160 किलोमीटरच्या वेगाने पुन्हा हवा आत येते. आणि त्याच्यामध्ये जे मध्ये येतं ते सध्या आकाशात उडतं, काचा असतो, रबल असतो वगैरे, आणि भयंकर नुकसान होतं. हे थोडक्यात अर्थ. आता ते वापरलं असं म्हणतायत, कारण आतापर्यंत एक गोष्ट महत्वाची अशी आहे की 6 दिवस लढाई होऊन सुद्धा 3,500 4,000 रशियन सैनिक मारले गेले असून सुद्धा जे युक्रेनचे नागरिक आहेत जे मारले गेलेले आहेत त्यांचा नंबर 350-400च्या आसपास हा नंबर सांगितला जातो. म्हणजे त्यांची हानी ही बऱ्यापैकी कमी झाली आहे, कारण रशियाने प्रिसिजन गायडेड मिसाईल्सचा जास्त वापर केलेला आहे की जे एक पॉइंट टार्गेट बर्बाद करतात. आणि जे एरिया वेपन्स असतात जसं हे व्हॅक्यूम बॉम्ब आहे किंवा हे आहे ते वापरलेलं दिसत नाही असं सध्या तरी वाटतं आहे. परंतु आता जी फायटिंग सुरू होईल शहराकरता ती फायटिंग इन बिल्टअप एरिया असेल. प्रत्येक बिल्डिंग मध्ये त्यांचे सैनिक बघितले असतील. आणि आता प्रत्येक युक्रेनियन म्हणजे छत्रपतींची आठवण यायला लागते की शेतकरी सुद्धा गरज पडली की हातात शस्त्र घेऊन लढायला तयार व्हायचे. तर तसला प्रकार आता होतो आहे. तर त्याच्यामुळे ते रेजिस्टन्स जे आहे प्रत्येक बिल्डिंगमध्ये लोक, कोणाकडे रॉकेट लॉन्चर असेल, कोणाकडे अँटी टँक गायडेड मिसाईल असेल, कोणाकडे नुसतीच रायफल असेल, तर त्याच्यामुळे जो तुम्ही दैनिक आव्हानाचा शब्द वापरला तो त्यांच्यावरती आता होईल. आणि त्यांना शहराच्या मध्यभागी जर शिरायचं म्हटलं तर फार सोपं राहणार नाही. असं म्हणतात की त्यांनी वीज तिथली बंद केली आहे, त्यांनी आपलं पाणी बंद केलेलं आहे, पण ते म्हणजे रिचिंग वाटतं आहे. कारण इतकं जर पाणी बंद झालं असतं तर एवढं त्यांनी खूपच त्यांना कष्ट झाले असते, पण तसं झालं असं वाटत नाहीये. तर थोडक्यात युक्रेनचं नेतृत्व चांगलं काम करताय, त्यांचं सैनिक चांगले काम करतायत, ते चांगलं लढतायत, त्यांची वृत्ती छान दिसते आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये रशियन सैनिक ज्याप्रमाणे लढायला पाहिजे त्याप्रमाणे लढत नाहीये. म्हणजे आज तुम्हाला याविषयी बोलायला वेळ आहे की नाही माहिती नाही, पण केवळ तुमच्या माहिती करता रशियाचं 50 ते 60% सैन्य हे कॉन्स्क्रिप्शन असतं. 2 ते 3 वर्षाकरता येतात. 1 वर्ष ट्रेनिंग होतं आणि 2 वर्ष ते काम करतात. आणि त्याच्यामध्ये ते 3 वर्ष झाले की त्यांना बाहेर जावं लागतं आणि त्यांना मग गव्हर्नमेंट कन्सेशन वगैरे मिळतात. तर त्यामुळे त्यांचं लक्ष हे बाहेर गेल्यानंतर रोटी कपडा मकानची लढाई कशी जिंकायची याच्यावरती अवलंबून असतं. आणि त्यांचं फायटिंग स्पिरिट जसं असायला पाहिजे जसं तुमचा इंडियन आर्मीचा आहे तशा प्रकारे अजिबात नसतं. आणि असे रिपोर्ट आलेले आहेत की अशा काही सैनिकांनी आपले रणगाडे सोडून ते पळून गेलेले आहेत. आता ते खरं की खोटं हे तर आपल्याला सांगता येणार नाही, कारण ही बातमीचा सोर्स हा युक्रेनियन आहे. परंतु एवढं नक्की की युक्रेनियन चांगलं फाईट करत आहे. आशिषजी. ठीक आहे. मी शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे जातोय. शैलेंद्र देवळानकर, हाच प्रश्न आहे की व्लादिमीर झेलेन्स्की जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. सर, आवाज ऐकायला येतोय? हो, मला येतोय. माझा येतोय का आपल्याला? हो हो हो, बिलकुल. युक्रेनचे जे अध्यक्ष आहेत व्लादिमीर झेलेन्स्की हे एक कॉमेडियन होते आणि त्यांनी 2 वर्षांपूर्वीच निवडणूक लढली आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले. काहींचं असं म्हणणं आहे की त्यांना पुतीनचा अंदाज आला नाही. त्यांनी जी कूटनीती दाखवायला पाहिजे होती, जी डिप्लोमसी दाखवायला पाहिजे होती, युरोपियन युनियन बरोबर म्हणा, नाटो बरोबर म्हणा किंवा अमेरिकेबरोबर चर्चा करताना म्हणा, त्यातही त्यांनी बरंच गोंधळ घातला. पुतीनला जोखण्यातही गोंधळ घातला. आणि आता वरून ते युक्रेनियन्स म्हणजे आपल्याच नागरिकांना असं म्हणतात की तुम्हाला मिळेल ती शस्त्र घ्या आणि आता तुम्ही लढा. म्हणजे कुठं ना कुठं आता गोंधळ खूप झालेला आहे युक्रेनमध्ये सुद्धा. आणि झेलेन्स्की यांचा अनुभव कमी पडला म्हणा, किंवा एखाद्या वेळेस असतं ना की एखादा माणूस अनुभवी नसतो पण मग त्या अनुभवातूनच तो असं काही करून जातो की देश त्याच्यावरती विश्वास ठेवतो किंवा त्याच्या मागे जातो. असाही एक प्रकार हा
युक्रेनमध्ये झालेला आहे. म्हणजे रशियाला कमी लेखणे, पुतीनला कमी जोखणे आणि त्यातून युक्रेनला मदत करताना मग युनायटेड नेशन्स असेल म्हणजे किंवा USA असेल, अमेरिका, नाटो किंवा युरोपियन युनियन यांचाही गोंधळ उडालेला आहे. एकूणच गोंधळात गोंधळ खूप आहे. अशी जी मला असं वाटतं की हे युद्ध सुरू होण्यापूर्वी एक सर्वे हा युक्रेनमध्ये केला गेला होता आणि त्या सर्वेचे आता रिझल्ट बऱ्यापैकी बाहेर आलेले आहेत. त्या सर्वेनुसार जवळपास 70% लोकांना युक्रेनने नॅटो या संघटनेचा सदस्य देश व्हावं असं वाटत आहे. त्यानुसार तसंच दुसरं असं आहे की झेलेन्स्की हे त्या एकूणच जनमताचं उत्तम पद्धतीने प्रतिनिधित्व करत आहेत असंही त्यांना जनतेने त्यांच्या बाजूने कळून दिला होता. आणि तिसरं, जर रशिया बरोबर सशस्त्र संघर्ष झाला तर आम्ही सगळेजण अशा संघर्षासाठी तयार आहोत, म्हणजे आम्ही आमच्या हातामध्ये बंदुका घेऊ आणि लढू असे म्हणणारे जवळपास 60% लोक. याचा अर्थ असा होतो आहे की 2014 पासूनच युक्रेनची मानसिकता बनलेली होती. ज्या वेळेला क्रामिया हा युक्रेन पासून रशियाने लष्करी कारवाई करत आपल्याकडे घेतलेला होता, तेव्हापासूनच अशा स्वरूपाचं एक गुरिला प्रॉक्सी वॉर हे रशियामध्ये युक्रेनमध्ये चालू होतं. त्यामुळे तसे युक्रेनची लोक ही प्रिपेअर्ड होती. मुद्दा फक्त एवढाच होता की रशिया अशा स्वरूपाची लष्करी कारवाई करेल याची खरंच कल्पना कोणाला नव्हती. म्हणजे ज्या ज्या वेळेला अमेरिकेने अशा स्वरूपाच्या डेडलाईन्स दिल्या गेल्या होत्या किंवा वॉर्निंग दिल्या होत्या, 16 फेब्रुवारी अमेरिकेची डेडलाईन होती, त्याची खिल्ली उडवली गेली. किंबहुना 16 फेब्रुवारीच्या पूर्वी भारताने एक ऍडवायझरी आपल्या दूतावासाकडनं जारी केली गेली होती. मुलांना सांगितलं गेलं होतं की 16 फेब्रुवारी नंतर कदाचित युद्ध सुरू होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही देश सोडून जाण्याचा प्रक्रिया सुरू करा. परंतु त्याकडेही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि अचानक रशियाकडनं हा लष्करी हल्ला जो आहे हा युक्रेनवरती झालेला आहे. आता मुद्दा असा आहे की जरी त्यांचं पहिलं बॅकग्राऊंड झेलेन्स्कीचं काय असेल, परंतु आज ज्या पद्धतीने झेलेन्स्की हे पुढे आलेले, जगापुढे आलेले, आज त्यांची जी प्रतिमा जगापुढे आलेली आहे ती पूर्णपणे वेगळी अशा स्वरूपाची ती प्रतिमा आहे की क्षमतेने कमी असूनही अत्यंत तीव्र लढा देण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, ज्याने राष्ट्रवादी भावनांना आव्हान दिलेलं आहे युक्रेनच्या लोकांच्या. आणि आज आपण असं बघतो की सर्वसामान्य युक्रेन जनता देखील त्यांना येऊन मिळालेली आहे. आणि ज्या पद्धतीचा गोरिला रेजिस्टन्स किंवा ज्या पद्धतीचा गनिमी काव्याने प्रतिकार करणं हे आता युक्रेनच्या फोर्सेसचं चालू आहे रशियाच्या विरोधामध्ये, ते रशियाला कमालीचं महागात जात आहे. हे युद्ध फारसं लांबू नये ही व्लादिमीर पुतीनची इच्छा आहे. ही लष्करी कारवाई केली तेव्हा साधारणतः 36 ते 48 तासांपर्यंत आपण क्यू पर्यंत, म्हणजे जी युक्रेनची राजधानी तिथपर्यंत पोहोचू अशा स्वरूपाचा अंदाज किंवा अशा स्वरूपाचा एकूणच प्लॅनिंग योजना ही रशियाकडनं केली गेलेली होती. परंतु ज्या पद्धतीचा प्रतिकार हा होतो आहे यावरनं हे युद्ध लांबत चाललंय आणि जसं हे युद्ध लांबत चाललंय तसं रशियावरचा दबाव हा वाढतो आहे. दुसरं, जसं सुरुवातीलाच आपण म्हटलं की याच्यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका ही अत्यंत मोठी आहे आणि आता प्रसार माध्यम फार वेगळ्या पद्धतीने व्लादिमीर पुतीन यांना प्रोजेक्ट करत आहेत, त्यांचे एक वेगळं चित्र निर्माण करत आहे. युक्रेनचा संघर्ष हा केवळ युक्रेन पुरता मर्यादित राहणार नाहीये, याच्यामधनं तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होणार आहे. हा एक आणि त्या तिसऱ्या महायुद्धासाठी पुतीन हाच प्रामुख्याने जबाबदार असतील. म्हणून टाइम्स मॅगझिननी आता जे रिसेंट इश्यू काढलेला आहे त्याच्यामध्ये पुतीनची तुलना ही हिटलर बरोबर केली गेली आहे. म्हणजे पुतीनचा फोटो जो याला कव्हर पेजला आहे तो अर्धा हिटलर आणि अर्धा पुतीन अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे आता वेस्टर्न मीडिया पुतीनला हिटलर ठरवू पाहत आहे आणि म्हणून या युद्धाचा प्रसार वाढेल अशा स्वरूपाचं चित्र निर्माण केलं जात आहे. दुसरीकडे रशियाने आपला न्यूक्लिअर डेटरन्स जो आहे हा तयार ठेवलेला आहे किंवा त्यांनी सक्रिय राहावं, सजग राहावं अशा प्रकारचे इशारे दिलेले आहेत. यावरनं हे युद्ध अणुयुद्धाचं रूप घेऊ शकतं अशा प्रकारचं ही चित्र हे मोठ्या प्रमाणावरती पुढे आणलं जात आहे. यावरनं एक गोष्ट स्पष्ट होती की यामुळे आंतरराष्ट्रीय जनमत जे आहे, बरेचसे देश आता हे रशियावरती बहिष्कार टाकायला लागलेले आहे. म्हणजे केवळ पश्चिमी देश अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला नाहीये, तर आज जी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे, IOC ज्याला म्हणतात, आज IOC ने देखील रशियाला बहिष्कृत केलेला आहे. त्याचप्रमाणे फिफा
फिफाने देखील रशियाला बहिष्कृत केलं आहे. खरं तर ऑलिम्पिक संघटना जी आहे ती स्वतःला अराजकीय असं म्हणून घेते. आम्ही कोणत्या राजकारणात पडत नाही असं तिचा नेहमीच गवगवा असतो. त्यांनी देखील अशा स्वरूपाचा बहिष्कार टाकणं हा पूर्णपणे राजकीय निर्णय आहे आणि हा पश्चिमी देश आणि अमेरिकेच्या दबावाखाली त्यांनी घेतलेला निर्णय हे स्पष्ट होतं. त्यामुळे ज्या पद्धतीने सद्दाम हुसेनला इराक आणि कुवेतच्या युद्धादरम्यान एक मोठा खलनायक ठरवलं गेलं. सद्दाम हुसेनकडे अण्वस्त्र आहेत आणि हे अण्वस्त्र जगासाठी धोकादायक आहेत, त्यामुळे ते उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. म्हणून सद्दाम हुसेन हा जगाचा दुश्मन, जगाचा खलनायक बनवला गेला आणि त्याचा पूर्णपणे काटा काढला गेला. तशाच पद्धतीने व्लादिमीर पुतीनला आता जागतिक खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होतो आहे. खरं तर हा संघर्ष हा 2 देशांमधला आहे, परंतु याच्यामधला जो ग्लोबल अँगल आहे तो मोठ्या प्रमाणावरती वेस्टर्न मीडियाकडनं, वेस्टर्न पॉलिटिशियन्स कडनं हा पुढे आणला जात आहे आणि त्याच्यातनं तिसरं महायुद्ध होईल. हा क्युबन मिसाईल क्रायसिस जो 1962चा झाला होता त्याप्रमाणे आता याच्यावरती नियंत्रण कोणाचं राहणार नाही आणि हा क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र समोरासमोर येतील आणि याच्यामध्ये युरोपमधली जनता ही बेचिराग होईल अशा स्वरूपाचं चित्र तयार केलं जात आहे. इस्रायल ह्या देशाने युक्रेनची बाजू उचलून धरत अमेरिकेचा पक्ष घेतला आहे. आज जेव्हा इस्रायलने असा पक्ष घेतला आहे याच्यातून स्पष्ट होतं की हे केवळ युरोप पुरतं मर्यादित राहणार नाही, ते आखातामध्ये येणार, हे वेस्ट एशियामध्ये येणार. उद्या इराण किंवा सिरिया हे जे 2 रशियाचे पारंपरिक मित्र देश राहिलेले आहेत त्यांनी जर रशियाची बाजू उचलून धरली तर याच्यामध्ये नवल वाटायला नको. चायनाने देखील व्लादिमीर पुतीन यांच्याशी केवळ संभाषण केलेलं नाहीये, तर रशियाला कोणाच्याही मदतीची गरज नाही असा स्पष्टपणे इशारा पण त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची देखील नुकतीच एक भेट रशियामध्ये झालेली आहे. त्यातनं फारसं साध्य झालेलं नसलं तरी आपण लक्षात ठेवा की एक नवा गट, एक नवा ऍक्सिस हा आकाराला येतो आहे आणि हा यासाठी येतो आहे की ज्या पद्धतीने यांना फार मोठ्या युद्धाचं रूप दिलं जात आहे हाच तो प्रकार आहे. आणि आता युक्रेनकडनं हा प्रतिकार आणखीन चिवट केला जाते. युक्रेनकडनं शस्त्रास्त्र येत आहेत कुठे, तर नॅटो फार मोठ्या प्रमाणावरती पंपिंग करणं चाललेलं आहे. हे शस्त्रास्त्र आल्यामुळे हे युद्ध आणखीन चिघळत राहील. रशियाची मागणी अशी आहे की झेलेन्स्की यांनी माफी मागावी, शरणागती पत्करावी आणि त्यांना तिथं सत्तांतर घडून आणायचं. त्याच्यानंतर काही काळाने रशियन फौजा त्या परत चालल्या जातील. परंतु झेलेन्स्की हे कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं हार मानायला तयार नाहीयेत. त्यामुळे संघर्ष वाढत चाललाय आणि सर्वसामान्य युक्रेनच्या जनतेला त्याचा कुठेतरी जो त्याची झळ आहे ती पोचायला लागलेली आहे. 100च्या वरती निष्पाप नागरिक मारले गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आर्टिलरीचा आता मारा सुरू झालेला आहे याच्यामध्ये आणखीनही नागरिक मारले जातील. कदाचित भारताचे सर्वाधिक 2000 विद्यार्थी आज खार्किव मध्ये अडकलेले आहेत, 2000 विद्यार्थी क्यू मध्ये अडकलेले आहेत. एकूण 11,000 विद्यार्थी सध्या विद्यार्थी आणि नागरिक तिथं आहेत. 9,000चं इव्हॅक्युएशन आपण केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सेफ पॅसेज हा मिळणार नाही आहे. सेफ पॅसेज कधी मिळतो, ज्या वेळेला युद्ध सुरुवात होणार आहे. जसं इराक युद्धाच्या वेळेला आपण सद्दाम हुसेनला विनंती केलेली होती आणि त्यावेळेला कुवेत मधनं आपण सेफ पॅसेज घेतला होता आणि आपल्या तिथल्या भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी आणलं होतं. पण या ठिकाणी आता युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात गनिमी कावा त्याच्यामध्ये आलेला आहे. संशयाचं वातावरण वाढलेलं आहे. अशा वेळेला सेफ पॅसेज आपण मागणार कोणाला? रशिया असा सेफ पॅसेज देणार नाही आणि युक्रेन पण असा सेफ पॅसेज देणार नाही. त्यामुळे भारताची अवस्था देखील अवघडल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये ज्याला लॉजिकल कन्क्लुजन, याचा शेवट कसा होऊ शकतो, तर तो तसा त्याच वेळेला होईल ज्या वेळेला कीव वरती रशिया पूर्णपणे आपलं नियंत्रण प्रस्थापित करेल, तिथं सत्तांतर घडवून आणेल आणि तिथं एखादा रशिया पुरस्कृत सत्ताधीश बसवेल आणि तो बसल्यानंतर रशियाचं काही सैन्य काही काळासाठी त्याच्या प्रोटेक्शनसाठी तिथं राहील आणि उर्वरित सैन्य माघारी जाईल. मला नाही वाटत की हा संघर्ष पोलंड, रुमानिया किंवा हंगेरी किंवा चेकोस्लोवाकियापर्यंत घेऊन जाण्याची ही व्लादिमीर पुतीन यांची इच्छा आहे. पोलंड हा नॅटोचा सदस्य देश आहे, कारण जर पोलंड पर्यंत पुतीन पोहोचले तर नॅटो त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उतरेल याची पण त्यांना कल्पना आहे. त्यांना युक्रेनच्या माध्यमातून वेस्ट आणि अमेरिकेला मेसेज द्यायचा आहे की आमची मर्यादित सार्वभौमत्व हे आमचं युक्रेनवरती आहे, तो आमच्या वर्चस्वाखालचा देश आहे आणि तुम्ही त्याला तुमचा सदस्य म्हणून घेण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याचा वापर रशियाच्या विरुद्ध त्या काळामध्ये कसा करता येईल अशा दृष्टीने प्लॅनिंग करू नका. हा मेसेज देण्यामध्ये पुतीन यशस्वी ठरतील. मला असं वाटतं पुढचे 36 ते 72 तासांमध्ये आपल्याला युक्रेनवरती रशियाचा पूर्ण कब्जा झाल्याच्या बातम्या येण्याची शक्यता नाकारता येते, कारण रशियाने आता
आपला मारा, आपल्या सैन्याची कुमक ही मोठ्या प्रमाणावरती वाढवलेली आहे. क्रामियापासून तर बेलारूस पर्यंत रशियन सैन्य पुन्हा एकदा नव्याने तिथं प्रवेश करत आहे. त्यामुळे काही दिवस हे युद्ध हिंसक आणि आणखी हिंसक होत जाईल, पण नंतर ते इव्हॅपोरेट होईल असं मला वाटतं. येस, डॉक्टर शैलेंद्र देवाणकर, तुमची व्हिडिओ तुमचा फ्रीज झालाय, म्हणजे स्क्रीन ती तुम्ही नीट करा. मी प्रणिता देशपांडे यांच्याकडे जातोय. प्रणिता, जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा सर्वत्र व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी चर्चा होती की पुतीन यांची महत्वाकांक्षा काय आहे, पुतीन यांना कशी युद्धखोरी आहे, पुतीन हे कसे हिटलरचेच एक प्रकारचे वंशज आहेत, पुतीन यांना कसं वर्चस्ववादातून आपला स्वतःचा विस्तार करायचा आहे. पण आता झालंय काय की व्लादिमीर पुतीन यांच्यापेक्षाही व्लादिमीर झेलेन्स्की जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते जास्त चर्चेत आहेत. ते मोठे वॉर हिरो बनवले जात आहेत आणि त्यामुळे त्यांना हटवून दुसरा कोणाला तरी ठेवावं आणि रशियन फौजा तिथनं मागे घ्यावा, तिथे सत्तांतर घडवावं हे आता सोपं राहिलं नाही. कारण झेलेन्स्की यांच्याविषयीची सहानुभूती अक्रॉस द ग्लोब वाढत चालली आहे आणि त्यामुळं कदाचित झेलेन्स्की यांना हटवणं इतकं सहज सोपं झालेलं नाही आता. कारण एक इंटरनॅशनल प्रेशरही आहे आणि झेलेन्स्की यांच्यासाठी अनेक देश म्हणा किंवा काही राष्ट्राध्यक्ष म्हणा किंवा इव्हन अमेरिका वेळप्रसंगी नाटो यांना सुद्धा नाईलाजानं झेलेन्स्की यांच्या सोबतच राहावं लागेल युक्रेनपेक्षाही, अशी काही चर्चा युरोपमध्ये आहे सध्या की झेलेन्स्की इज रिअली अ वॉर हिरो, कॉमेडियन टू युक्रेनियन प्रेसिडेंट अँड नाव इट्स अ वॉर हिरो. खरंच आशिषजी हा अगदी बरोबर प्रश्न विचारला आणि आम्ही इथे बघतो आहे की ते खरंच वॉर हिरो म्हणूनच आम्ही सुद्धा त्यांना बघतो आहे. कारण की आपण एवढ्या वॉर सुरू असताना सुद्धा ज्याप्रमाणे ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे, ज्याप्रमाणे ट्विटरवरती ते त्यांच्या ग्रुप सोबत मिलिटरीचा वेश घालून किंवा ते जे ऑनफिल्ड जाऊन युद्धात सामील झाले म्हणा किंवा त्यांच्या साथीदारांसोबत जे काही ते ऑनलाईन येऊन लोकांना हेल्प मागतात, मदत मागतात, फक्त भारत असो किंवा युरोपियन युनियन मधले सगळे देश असो, ज्याप्रमाणे सॅटेलाइट मदत सुद्धा त्यांनी मागितली आणि त्यांना ती प्रोव्हाइड झाली आहे. हो सर, ती पण झाली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे स्पुटनिक आणि आरटी हे जे दोन रशियन जे ऍप्स होते ते सुद्धा इथे चायनीज टिकटॉक आणि मेटानी बंदी केलेली आहे युरोपियन युनियन मध्ये, ते ब्लॉक झालेले आहे. त्याप्रमाणे आपण म्हणतोय की एक सायबर क्राईम सुद्धा कुठेतरी एक युद्ध असं म्हणता येईल, ते सुद्धा थोडंफार या एक्झॅक्टली सायबर वॉर सुद्धा ते जिंकण्याच्या मार्गावर दिसून येतात आहे. आणि आपण आताच बघितलं की एक मिस युक्रेनियन म्हणून एक सुंदरी होती जिला अवॉर्ड मिळाला, ती सुद्धा आज आपण बऱ्याच सोशल मीडियावर पाहतो की ते रायफल घेऊन अगदी त्या सुद्धा जनतेला सांगतात आहे की त्या सुद्धा या वॉर मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहे. आणि दोन रिस्ट्रल त्यांचे जे दोन कोणीतरी भाऊ आहेत त्यांचं सुद्धा आपण बघतोय, जे ब्रदर्स ते सुद्धा या युद्धात सामील झालेले आहे. म्हणजे आपण म्हणता येईल की आता हे युद्ध आपण म्हणतो की मी जसं काही कुठला पिक्चर पाहतीये तसं एक मूवीचं रूपांतर होत आहे आणि ते खरंच वॉर हिरो झालेले आहे. माझ्या बाबतीत हर्ष गोयनकांनी एक ट्विट केलं की ही युक्रेनियन मुलगी जिलेबी जिलेबी हे गाणं कीव या शहरात वाजवते आणि ती कोण होती तर कॅरोलिना पेट्रोव्हेन्स्का. मी फेसबुकवरती जास्त ऍक्टिव्ह नाही आहे, पण मला संगीताची आवड असल्यामुळं आणि ही खूप सुरेख व्हायलिन वाजवते आणि त्या कीवच्या शहरात जी मेन स्ट्रीट आहे त्यांची फॅशन स्ट्रीट तिथे ती वाजवते आणि त्यावरती पैसे कमवते. जे टुरिस्ट येतात तिकडे कीवला ते तिचं गाणं ऐकतात, ती नाचत नाचत व्हायलिन वाजवते. तुम्ही जर का फेसबुकवर गेलात तर तुम्हाला ते दिसेल, कॅरोलिना पेट्रोव्हेन्स्का. तर हर्ष गोयनकांनी ते ट्विट केलं आणि मी तिचं नाव सांगितलं की यस शी इज कॅरोलिना पेट्रोव्हेन्स्का, व्हायलिनिस्ट स्टार आहे आणि ती इंडियन गाणी सुद्धा वाजवते कीवच्या स्ट्रीटवरती. तर तिची इतकी पॉप्युलॅरिटी या काळामध्ये वाढली आहे की ती सुद्धा आवाहन करते की मी वेळ प्रसंगी व्हायलिन सोडून गन हातात घेईल म्हणून. हे सगळे आपण म्हणतो की हे रिअल हिरो मध्ये रूपांतर होत आहे. हे जे फिल्म हिरो, ऍक्ट्रेस किंवा जे इन्स्ट्रुमेंटलिस्ट आहे हे सगळे, पण ह्याचा मेन त्यांचं जे आधारस्तंभ आपण म्हणू हे प्रेसिडेंटच आहे युक्रेनचे, जे की लोकांना या भूमिकेत आणण्यासाठी भाग पाडतात. आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यांनी युद्ध जिंकलं. मला असं फार वाटतं की कुठेतरी त्यांचीच प्रतिकृती किंवा त्याच दिशेला हे जातात आहे आणि आपण म्हणतो की वेळ
हा आपण म्हणतो की वेळ ही मोठी गोष्ट, वेळ काही पण करू शकतं, काही बदल आणू शकतो, काही सांगता नाही येत की त्यांच्या नेतृत्वाखाली कदाचित युक्रेन हे युद्ध जिंकूही शकतं. आणि मगाशी जे मी म्हणणार होती जो मुद्दा युक्रेन सुचला, जिंकण्यापेक्षा युक्रेन आपली भूमी वाचवू शकतं. ऑफकोर्स वाचवणारच अशा दिशेने तर सध्या ते चालले आहे. आणि मगाशी जो आणि तसं वातावरण युरोपमध्ये आहे, म्हणजे युरोपियन्सला असं वाटतंय. हो सर, ऑफकोर्स वाटतंय. आणि मी मागच्या वेळेला पण सांगितलं की बरेच एम्बॅसी समोर बरेच डच आणि युक्रेनियन्स लोक जाऊन इथे एम्स्टरडॅम डॅम स्क्वेअरवर बरेच अशी आव्हानं करतात आहे की आम्हाला वेळ पडली तर आम्ही सगळे जाणार आहे आणि लढणार आहे, पण आम्ही युक्रेनला कुठल्याही परिस्थितीत हरू देणार नाही. आणि जे मी मगाशी म्हणणार होते की जिनेव्हा कन्व्हेन्शन ब्रेक केलं असं युएस मधील जे युक्रेन अँबॅसेडर आहे त्या म्हणतात आहे की त्यांनी जे बॉम्ब्स वापरले, व्हॅक्युम बॉम्ब्स, त्यामुळे मग आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये हा वाद जाऊन हा तिथे काय नवीन रूप घेणार आहे याकडे सध्या आमचं लक्ष लागलेलं आहे की तिथून ठीक आहे. ले मॅन इज ऑलवेज होपफुल. एक्झॅक्टली. तो विशफुल थिंकिंग वरती विचार करतो, बोलतो. तर आपल्यासारखेच जे लेमॅन आहेत तिकडेही युरोपियन लेमॅन असतील की ज्यांना स्पेशली डिप्लोमॅटिक सेन्स कमी असतं म्हणा, किंवा ग्राउंड रियालिटी माहिती नसते म्हणा, किंवा पुतिनच्या मनात काय आहे हे त्यांना माहित नसेल, पण झेलेन्स्कीच्या मनात काय आहे हे झेलेन्स्की बोलतो म्हणून कळतं आणि म्हणून सहानुभूती वाढतं. पण युद्धात तसं नसतं. यस, ब्रिगेडियर हेमंत महाजन, हा झाला भाबडा आशावाद की युक्रेनियन्स आपली भूमी वाचवतील किंवा पुतिनलाच थोडीशी ज्याला म्हणा ना उपरती होईल की नाही बाबा आपण जे करतोय ते चुकीचं करतोय, असं बरोबर ना युद्ध करणे वगैरे. तुम्हाला वाटतं की पुतिन या सगळ्या गोष्टींचा विचार करून नसतील? पुतिन यांना त्यांना काय करायचं आहे ते माहिती आणि त्यावर ते बरोबर पुढे जात आहेत? असं आहे, पुतिन यांची जी प्रतिमा आहे ते अतिशय क्रुएल, अतिशय डिक्टेटर आणि अतिशय महत्वाकांक्षी आहेत. आणि त्यांना रशियाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा महापुरुष म्हणून पुढे जायचं आहे. जे रशियाची जी ताकद होती सोव्हिएट युनियन असताना ती आता नाहीशी झालेली आहे आणि ते आता एक अतिशय वीक देश बनलेला आहे. तर त्यांना आता या प्रसंगाचा वापर करून आपल्याला त्याच लेवलला घेऊन जायचं आहे वेन दे वर नंबर 2 पॉवर और नंबर 1 पॉवर. तर त्याकरता ते अतिशय पद्धतशीरपणे, अतिशय क्रूरपणे, अतिशय सिंगल माइंडेडली जे त्यांना अचीव्ह करायचं ते करतीलच. आणि त्याकरता जर ते मागे आले तर त्यांची जी नाचक्की होईल आणि त्यांच्या विरुद्ध जे देशात वातावरण निर्माण होईल ते खूपच वेगळं असेल. तर त्याच्यामुळे ते आता स्वतःच्या शब्दाच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. आणि त्यांनी जे म्हटलं होतं की मी गव्हर्नमेंट रिजिम चेंज करीन आणि त्यांना नॅटोमध्ये जाण्यापासून वाचवीत वगैरे, तर ते त्यांना करायलाच पाहिजे. त्यांनी केलं नाही तर त्यांची पूर्ण नाचक्की होईल. आता फक्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, आपण या शो मध्ये डिबेट करताना एक पोल क्वाईन केला होता आणि मग त्या अनुषंगानं तुमच्या उत्तराला जास्त धार येईल. मला तोही प्रश्न तुम्हाला सलग विचारायचा आहे. तो पोल आपण असा क्वाईन केला होता, तो प्रश्न, रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्धाचा भडका उडेल का? तर आपल्या प्रेक्षकांपैकी 64 लोकांना असं वाटतंय की होय, अणुयुद्धाचा भडका उडू शकतो आणि 36% लोक नाही म्हणतायत. यस सर. 36% लोक जे नाही म्हणतायत त्यांच्यामध्ये मी सामील आहे. अणुयुद्धाचा भडका उडणं हे अशक्य आहे. लक्षात आपल्याला पाहिजे की न्यूक्लिअर वेपन्स ॲज अ वेपन 2च वेळा फक्त वापरली गेली. दुसऱ्या महायुद्धामध्ये नागासाकी आणि हिरोशिमावरती ते 2 बॉम्ब ड्रॉप झाले होते. त्यानंतर दॅट वॉज इन 1944. त्याच्यानंतर त्याचा कधीही वापर झालेला नाहीये. आणि आज आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर स्टेट्स खूप आहेत. आणि अनेक वेळा अशी परिस्थिती आली होती की ज्या वेळेला न्यूक्लिअर पॉवर स्टेट्स हे एकमेकांसमोर उभे होते आणि वेगवेगळ्या कारणामुळे वाटत होतं. कोरियन वॉरच्या वेळेला म्हणा, व्हिएटनाम वॉरच्या वेळेला म्हणा, किंवा इराक वॉरच्या वेळेला की न्यूक्लिअर बॉम्ब वापरले जाते, परंतु त्याची डिस्ट्रक्शन शक्ती एवढी जास्त आहे की ती शक्यता फार म्हणजे ते जवळजवळ इम्पॉसिबल आहे. आज रशियाकडे न्यूक्लिअर बॉम्ब भयंकर आहे. असं म्हटलं जातं की रशियाचे किंवा सोव्हिएट युनियनचे 25 ते 30% न्यूक्लिअर वेपन्स इन्क्लुडिंग मिसाईल, इन्क्लुडिंग ट्रायड, हा युक्रेनमध्ये होता. आणि युक्रेनला वेस्टर्न कंट्रीने सांगितलं की तुम्ही हा ट्रायड डिस्ट्रॉय करा आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला नेटोची म्हणजे प्रोटेक्शन देऊ. आणि त्याच्यावरने सगळा हा प्रकार नेटोचा हा सुरू झालेला होता. आज न्यूक्लिअर वेपन्सचा वापर करणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. थ्रेटनिंग तुम्ही वाटेल तेवढं कराल पण कोणीही करू शकणार नाही. आपल्याला आठवत असेल की आपला जवळचा पाकिस्तान सांगायचं की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे, त्याच्यामुळे आम्ही दहशतवादी हल्ले करत राहू, तुम्ही काही करायचं नाही कारण आमच्याकडे बॉम्ब आहेत म्हणून. आणि आपण ते ऐकत होतो. पण नंतर आपलं नेतृत्व बदली झालं
आणि त्यानंतर पाकिस्तानकडे असलेले न्यूक्लिअर बॉम्ब यांनी काही केलं नाही, आपण सर्जिकल स्ट्राईक केला वगैरे. तर एक स्ट्रॉंग नेतृत्व जे पुतीन आहे ते एका बाजूला आहे, आणि एक इक्वली स्ट्रॉंग नेतृत्व विथ लेसर रिसोर्सेस हे युक्रेनच्या बाजूला आहे. त्यांना आता रिसोर्सेस मिळत आहेत, परंतु ही इच्छाशक्ती लढून ते लढू शकतील की नाही. पण न्यूक्लिअर वॉर तर तुम्ही विसरून जा. न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. न्यूक्लिअर बॉम्बचा ट्रायड असतो, रशियाकडे केपेबिलिटीज आहेत बाय यूज ऑफ एअरक्राफ्ट, बाय यूज ऑफ सबमरीन्स, युझिंग कमिंग फ्रॉम द ब्लॅक सी, युझिंग ICBMs वगैरे, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स. त्यांच्याकडे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स पण आहेत, आणि त्याचप्रमाणे ते नॅटोकडे पण आहेत. त्याच्यात काही प्रॉब्लेम नको. तर जर एकाने जर वापरला, आणि आता हे उघडपणे आव्हान देत आहे, आणि नॅटोने सुद्धा त्यांची न्यूक्लिअर डॉक्ट्रिन एकदम क्लिअर आहे की जर न्यूक्लिअर वॉर सुरू झालं तर त्यांच्याकडे सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आहे. तर त्याच्यामुळे हे असं बॉम्ब म्हणजे हे विशफुल थिंकिंग जर तुम्ही वाटलं तेवढं करू शकता, परंतु अशा प्रकारची लढाई होणं हे इतकं सोपं नाहीये. कारण या लढाईतलं एक महत्वाचं पाऊल जे पुतीन यांनी उचललेलं आहे की त्यांनी PGM वापरली, म्हणजे प्रिसिजन गाइडेड मिसाइल्स वापरले, कारण त्यांना जास्त सिव्हिलियन लोकांना मारायचं नव्हतं, कारण शेवटी ॲट वन पॉइंट ऑफ टाइम हे त्यांचाच भाग होते. तर म्हणून त्यांनी जे 6व्या दिवशी, युद्धाच्या दिवशी तर फक्त 350 युक्रेनियन मारले गेले असतील तरी संख्या कमी आहे, आणि त्यांनी PGMs वापरलेले आहेत. तर त्याच्यामुळे न्यूक्लिअर बॉम्बचा वापर करण्याची क्षमता आहे, डॉक्ट्रिन आहे, सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आहे, सगळं आहे, परंतु ते होण्याची शक्यता ही अजिबात नाही. याच्या आधी कधी झालं नव्हतं. आता जर झालं तर मग खरोखरच त्याला आपण तिसरं महायुद्ध नाही, माफ करा, त्याला चौथं महायुद्ध म्हणा. कारण तिसरं महायुद्ध सध्याचे बायोलॉजिकल वॉर आहे, त्याला काही जण COVID-19 म्हणतात, पूर्वी त्याला त्याचं खरं नाव चीनी व्हायरस आहे. त्यांनी 6 लाख भारतीयांना मारलेलं आहे, अजून मारत आहे म्हणजे ते. तर तेच तिसरं आहे. ते तुम्हाला नंबर थोडा बदली करावा लागेल. चौथं महायुद्ध सुरू होऊ शकतं, पण पॉसिबिलिटी इज नियर 0. आशिषजी. ठीक आहे. शेवटी मी शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे जातोय. शैलेंद्र देवळानकर, ज्या पद्धतीने इकॉनॉमिक सँक्शन्स रशियावरती लादले गेलेत, किंवा रशिया एकाकी पडलाय, कोणी रशियाच्या समर्थनार्थ उघडपणे अशी भूमिका घेत नाहीये की रशियाला त्यातनं आपल्याला एक ॲलीज मिळाला आहे युक्रेनच्या विरोधात लढायला, असं काही झालेलं नाहीये. आता युक्रेनियन विद्यार्थी जे आपण बघतोय, म्हणजे युक्रेन्समध्ये भारतीय किंवा इतर देशातले जे विद्यार्थी आहेत ते मायदेशी परत जाण्यासाठी त्यांनी कसा आटापिटा केला, आणि आजूबाजूच्या देशांमध्ये तिथल्या सीमेवरती ते कसे गेले. आता रशियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परकीय विद्यार्थी MBBS आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतात. म्हणजे ती सुद्धा इंडस्ट्री शिक्षणाची रशियामध्ये खूप मोठी आहे. रशियामध्ये जगातले इतर देशातली लोक येऊन नोकऱ्या करणाऱ्यांचंही प्रमाण आहे. रशिया किंवा व्लादिमीर पुतीन यांच्या याकडे लक्ष नाही की अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा युद्धाच्या परिस्थितीमध्ये जे आपल्या देशात बाहेरून आलेले, अमेरिकेने आधीच सांगितलंय आपल्या नागरिकांना की तुम्ही परत या, तुम्हाला संधी मिळत असेल तर तुम्ही रशिया सोडा. अशा वेळी इतर देशातली जी लोक आहेत जे आता रशियामध्ये आहेत तेही पॅनिक होत आहेत की उद्या खरंच अण्वस्त्रामधून जर का अणुयुद्ध झालं तर मग रशिया आपल्याला रिकामं करावं लागेल. आणि आता जोवर फ्लाईट सुरू आहे तोवर आपण आपापल्या मायदेशी परत जाऊ. खास करून विद्यार्थी तर रशिया आणि व्लादिमीर पुतीन या बाबींचा विचार करत नाहीये का? म्हणजे युक्रेन गिळंकृत करायला किंवा तिथं सत्ता काबीज करायला किंवा सत्तांतर करायला वेळ लागतोय, आणि त्याच वेळेस आपल्या देशात जे आहे त्यांनाही आता आपल्याला होल्ड करून ठेवावं लागेल, याचा विचार करत नाहीये पुतीन. मला असं वाटतं की असे जसं मी सुरुवातीला म्हणालो की आपण जरी सगळेजण या सगळ्या प्रश्नाकडे आर्थिक व्यापारी दृष्टिकोनातनं पाहत असलो, आर्थिक निर्बंधाच्या दृष्टिकोनातनं पाहत असलो, तरी रशिया या प्रश्नाकडे पूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं पाहतो आहे. त्यांच्यासाठी त्यांचा हा एक राष्ट्रवादाचा, रशियन राष्ट्रवादाचा एक महत्वाचा घटक आहे. तर ज्याचा उल्लेख मी यापूर्वी केला होता की लिमिटेड सॉव्हरेनिटी, मर्यादित सार्वभौमत्व, म्हणजे जे सोव्हिएत संघाचे घटक अंग होते त्यांना मर्यादित सार्वभौमत्व असेल आणि त्यांच्यावरती रशियाचं वर्चस्व असेल. आणि ज्या पद्धतीचं एक अपील व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं सातत्याने रशियन लोकांना केलं गेलं होतं, आणि त्यासाठीच त्यांना 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना आता ठेवण्यात येणार आहे की रशियाचं गतवैभव त्यांना पूर्णपणे प्राप्त करून घ्यायचं होतं. कारण रशियाचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर कशा पद्धतीने रशियाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न अमेरिका आणि पश्चिमी देश करता आहेत हे त्यांनी आपल्या लोकांच्या डोक्यावर देखील चांगल्या पद्धतीने बिंबवलेलं आहे. दुसरं असं आहे की गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये रशियाच्या विरुद्ध सँक्शन्स काय आता नाहीयेत. 2014 नंतरच रशियाच्या विरुद्ध सँक्शन्स आहेत, आणि सँक्शन्सच्या
विरोधामध्ये त्यांनी त्यांची यंत्रणा अत्यंत सक्षम बनवली आहे. सँक्शनचा रशियावरती फारसा परिणाम हा झालेला नाहीये, कारण रशिया हा जो मुख्य व्यापार आहे हा चीन बरोबर आहे, आणि रशिया आपला जो एकूण व्यापार आहे त्यापैकी 91% व्यापार हा नॉन डॉलर करन्सीमध्ये करतो, म्हणजे तो डॉलरमध्ये व्यापार करत नाही. अर्थात जिथं जिथं डॉलरमध्ये व्यापार होतो त्या ठिकाणी हे सगळेच्या सगळे सँक्शन यशस्वी होतात, परंतु डॉलरचा व्यापार हा फक्त त्यांचा 9% आहे. त्यांचा बहुतांश व्यापार हा चायना बरोबर आहे. त्यामुळे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रशियाने त्याच्यावरचे मेकॅनिझम, उपाय हे व्यवस्थितपणे शोधून ठेवलेले आहेत. सँक्शन्स आणि अशा प्रकारची प्रतिमा मलिन करणं किंवा अशा गोष्टींनी परिणाम जर होत असता तर उत्तर कोरियावरती परिणाम यापूर्वीच झाला असता आणि उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांची चाचणी थांबवली असती. राहिला प्रश्न, जे लोक आता टुरिस्ट वगैरे रशियामध्ये जातील, कधी लक्षात ठेवा की सँक्शन्स किंवा अशा स्वरूपाचा बहिष्कार टाकणे याची इम्पॅक्ट लॉंग टर्म असतात, शॉर्ट टर्म इम्पॅक्ट नसतात. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा असा आहे की जसं आता महाजन सरांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं होतं आणि तोच माझं देखील मत आहे की अण्वस्त्रे नेहमी प्रतिरोधक, अण्वस्त्रे नेहमी धमकी देण्यासाठी असतात, अण्वस्त्रे वापरण्यासाठी नसतात. दुसऱ्या महायुद्धाने जगाला हे शिकून दिलेलं आहे की जपानवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर अणुबॉम्ब हे केवळ डेटरन्सचं साधन आहे, म्हणजे आमच्याकडे हे आहे ते जगाने पाहावं आणि कृपया आमच्या वाटी जाऊ नये या संदर्भात आहे. अण्वस्त्र वापरण्याचे अनेक प्रसंग हे दुसऱ्या शीतयुद्धाच्या काळामध्ये आले, पण कधी कोणी वापरलेलं नाही, कारण त्याचं अण्वस्त्रांची निर्मितीच मॅड या शब्दांवर झाली. मॅड, MAD, म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन, म्हणजे जर अण्वस्त्रांचा वापर केला गेला तर रशिया, पश्चिमी देश आणि अमेरिका या सगळ्यांचं डिस्ट्रक्शन अश्युअर्ड आहे, हे म्युच्युअली आहे, सगळ्यांचंच होणार आहे. त्यामुळे याची कल्पना रशियाला देखील आहे. त्यामुळे याच्यात अण्वस्त्र वापरले जाणार नाही. पण जसं इथेही धमक्या देण्यासाठी तर पाकिस्तान सातत्याने धमक्या देत असतो आम्हाला अण्वस्त्र वापरण्याच्या, ही एक पद्धतीची धमकी आहे, हे सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे आणि याच्यामधनं अण्वस्त्र चुकूनही वापरले जाणार नाहीयेत. आणि आज जे रशियामध्ये लोक आहेत, आपले भारतीय तिथं आहेत, त्यांना याची कल्पना आहे की रशियाच्या मेनलँड पर्यंत कोणीच पोहोचणार नाही. हा, जर रशियाने पोलंड किंवा रुमानियामध्ये प्रवेश केला तर मात्र नॅटो फोर्सेस रशियापर्यंत येतील, परंतु मला नाही वाटत की व्लादिमीर पुतीन यांचा उद्देश हा युक्रेन क्रॉस करण्याचा आहे. त्यांना युक्रेनमध्ये सत्तांतर घडवून आणणं, क्रामियाला लिगली रशियाचा भाग बनवणं आणि युक्रेनकडे एक असा सत्ताधीश बनवणं जो नॅटोमध्ये जाणार नाही, एवढ्या पर्पजेससाठी ते नॅटो युक्रेनवरती कारवाई करतायत. त्याच्या पुढे त्यांनाही कल्पना आहे की पुढे गेलं तर नॅटो इन्व्हॉल्व्ह होणार आहे, त्यांना व्हायचं पण नाही, कारण त्याचं पश्चिम युरोपीय देशांबरोबर चांगले आर्थिक आणि व्यापारी संबंध आहे. कारण पुतीन असं काही करणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सध्या रशियात राहणाऱ्या लोकांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही. तेव्हा होईल जेव्हा डायरेक्ट याच्यामधनं नॅटो किंवा अमेरिका रशियावरती हल्ले सुरू करेल. तशी वेळ येणार नाही. ती वेळ येण्यासाठी रशियाला पहिली पहल करावी लागेल, म्हणजे पोलंड किंवा रुमानिया किंवा चेकमध्ये किंवा हंगेरीमध्ये अटॅक करावा लागेल. तसं रशिया करण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबातच नाहीये. ते करायचं असं त्यांनी पूर्वीच केलं असतं. त्यांना फक्त युक्रेन पुरत मर्यादित राहायचं. म्हणजे तुम्हाला असंही म्हणायचं, मी तिघांना एक कॉमन प्रश्न विचारतो की अनेकांना असं वाटतं की इट्स अ वॉर बिटवीन नॉट टू नेशन्स, इट्स अ वॉर बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स. व्लादिमीर पुतीन वर्सेस व्लादिमीर झेलेन्स्की. याच्या पलीकडे हे आहे, पुतीन ठीक आहे, त्यांची महत्वाकांक्षा काय असेल ते असेल. व्लादिमीर झेलेन्स्की ते काही वॉर हिरो म्हणून पुढे आले असतील तरी ते एक निमित्त आहे, कारण ते राष्ट्राध्यक्ष आहेत. पण शेवटी हे दोन राष्ट्रांचंच एक प्रकारची समीकरण आहे, राजकीय आणि तिथली भौगोलिक, आणि त्यातूनच ही उद्याची परिस्थिती आली असं वाटतंय. हेमंत महाजन फर्स्ट. ऑडिओ म्यूट आहे सर. या युद्धाचं म्हणजे जे त्यांना जे अचीव्ह करायचं आहे ते फक्त युक्रेन पुरतं मर्यादित तसं नाही आहे. युक्रेन पुरतं त्यांचं मिलिटरी ऑपरेशन मर्यादित असतील आणि ते सुद्धा फक्त ईस्टर्न भागामध्ये, म्हणजे पूर्वेकडच्या भागात, पश्चिम भागाकडे सुद्धा त्यांची जायची शक्यता ही फार कमी आहे. परंतु याच्यामध्ये त्यांचं क्लिअर कट हे आहे की त्यांची असेसमेंट अशी म्हणते, आणि तीच चीनची असेसमेंट आहे, की नेटो विच वॉज द स्ट्रॉंगेस्ट मिलिटरी अलायन्स इन द वर्ल्ड इज ऑलमोस्ट डेड. आणि तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे काही असेसमेंट येत होत्या, त्याच्यामध्ये नेटोचे जे नंबर 2 सुप्रीम अलाइड कमांडर होते, एक ब्रिटिश जनरल होते, त्यांनी एक अतिशय आर्टिकल लिहिलं होतं की त्याची लिंक आमच्याकडे आली होती. ते म्हणतात की नेटोमध्ये जर तुम्ही अमेरिका सोडलं तर जी मोठी राष्ट्र आहेत, फ्रान्स, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन,
ज्यांच्याकडे एक डिव्हिजन सैन्य म्हणजे 20 ते 25,000 सैन्य सुद्धा लढाई करण्याकरता तयार करण्याची त्यांची क्षमता नाहीये. म्हणजे ते आता इतके पीसनिक बनलेले आहेत, इतके ते शांततावादी बनले आहेत, इतकं ते USA वरती अवलंबून राहत आहेत की एक डिव्हिजन सैन्य, तुम्हाला कल्पना असावी भारताकडे जवळजवळ 35 डिव्हिजन सैन्य आहे आणि आज जर्मनी, फ्रान्स, UK हे एक डिव्हिजन म्हणजे 25 ते 30,000 सैन्य विथ कॉम्पोजिट आर्म्स अम्युनिशन, म्हणजे त्यात आर्मर्ड आलं, APC आलं, त्याच्यामध्ये इतर सपोर्टिंग आर्म्स आले, तर ते त्याच्याकडे नाहीये. ही त्यांची आजची कपॅसिटी आहे आणि याचं कारण म्हणजे की त्यांना असं वाटत होतं की नुसत्या आर्थिक संबंधावरती आपलं सगळं चालेल वगैरे आणि त्यांना गॅस पाहिजे, तेल पाहिजे, ते खूप स्वस्तात मिळत आहे, त्यांना आराम करता येतो. आता युरोप म्हणजे मी थोडंसं एक मोठं स्टेटमेंट करतो, एजिंग झालेलं आहे, त्यांचं फायटिंग स्पिरिट हे खूप कमी झालेलं आहे. ज्यावेळेला सोसायटी जास्त उच्चभ्रू बनते त्यावेळेला लढण्याची कारण आपण शोधतो की का लढू नये. आपल्याकडे कारण शोधलं तर लढायच्या कशा करतात, पण त्याच्याकडे तसं नाहीये. तर मिलिटरी कॅपॅसिटी ही कमी होते आहे. त्याच्यामुळे आता फक्त एवढाच फायदा झाला की हे पुतिननी ही जी मिलिटरी कारवाई केली, विच इज द फर्स्ट टाइम आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर किंवा मिलिटरी ऍक्शन इज टेकन प्लेस इन युरोप. आता युरोप एकत्र झाला आहे आणि फॉर द फर्स्ट टाइम जर्मनीला आता जाग आली की आता आम्ही आमचं डिफेन्स बजेट वाढवतोय वगैरे वगैरे. तर पुतिनच्या या कारवाईमुळे नेटो जी डिफंक्ट होत होती ती आता पुन्हा एकदा काय म्हणतात त्याला पुनर्जीवित होईल. कारण त्यांना आता हे कळालेलं आहे की जर पुतिन इथपर्यंत पोहोचले तर याच्या पुढे पण नाही पोहोचू शकत का. कारण असं म्हटलं जातं की जे 3-4 राष्ट्र जी त्यांच्यामधून बाहेर निघाली की जी अजून नेटोचा सदस्य नाहीये त्यांच्याकडे जर ती आली तर काय होईल वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे डिफंक्ट झालेली नेटो आता पुतिनच्या या आक्रमक कारवाईमुळे पुन्हा एकदा जागृत होईल आणि हे पुतिनला एवढंच दाखवायचं होतं की मी सुद्धा एक युगपुरुष आहे आणि मी सुद्धा एक अतिशय पॉवरफुल आहे आणि मी हे सगळं केलं. नेटो काही करू शकलं नाही, अमेरिका काही करू शकलं नाही, ते फक्त बोलत राहिले, इन्फॉर्मेशन वॉर करत राहिले आणि ते जवळजवळ खरं आहे. अमेरिका आणि नेटो फक्त इन्फॉर्मेशन वॉरफेअर करतात. अरे शेवटी जर मिलिटरी अलायन्स असेल तर शेवटी लढावं लागतं हो, लढायलाच ते तयार नाहीये आणि ही असेसमेंट पुतिननी ओळखलेली आहे म्हणून त्यांनी हा पंगा घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे ते जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे ते अचीव्ह करतील आणि त्याच्यामुळे ते वर्ल्ड मधले एक अतिशय स्ट्रॉंग लीडर म्हणून ते पुढे येतील आणि याच्यामुळे कदाचित चीनला सुद्धा जोश चढेल आणि मग ते तैवानमध्ये कसे घुसतील याचा आपण कधी नंतर एक एपिसोड करू शकतो. आशिषजी. ठीक आहे, ठीक आहे. आणि चीनचा धोका भारतालाही आहे आणि तैवानवर जसं चीनची नजर आहे तशी अरुणाचल प्रदेशवर आहे असंही अनेकांना वाटतंय. शैलेंद्र देवळानकर, पुतिनच्या या चढाईनं वर्ल्ड ऑर्डर जी आहे तीही शेकी बनली आहे. जो बायडन एकदमच असे ज्याला म्हणूया ना की स्ट्रॉंग लीडर वाटत नाहीये किंवा ते अमेरिका महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष आहेत असं काही त्यांच्यात जाणवत नाही. इथपर्यंत त्यांच्याविषयी आता शंका घेतली जाते की काल ट्रम्पनी पुन्हा एक भाषण केलेलं आहे, मी असतो तर असं होऊ दिलं नसतं वगैरे वगैरे असं ट्रम्प म्हणालेले आहे. तेव्हा पुतिननी एक प्रकारे एक खळबळ तर माजवून दिलेली आहे जगभरात आणि एक वर्ल्ड ऑर्डरला हादरवलंय. नाही, नक्की आहे. याचं कारण असं आहे की आता या युद्धाचं अजून हे युद्ध चालू आहे, याचे आउटकम अजून यायचे आहेत, पण तरी देखील याच्यातनं काही अत्यंत नकारात्मक प्रवाह हे आपल्या समोर आलेले आहेत आणि ज्याचा उल्लेख आपल्याला केलाच गेला पाहिजे. एक तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांची भूमिका ही नगण्य आहे. युनायटेड नेशन हातावर हात धरून बसलेली काहीच करू शकत नाहीये. अजूनही इतरही आंतरराष्ट्रीय संघटना ह्या काहीच करत नाहीयेत. हा पहिला नकारात्मक प्रवाह आहे. दुसरा नकारात्मक प्रवाह असा आहे की जे बलशाली देश आहेत हे बलशाली देश आपल्या मनाप्रमाणे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाला जे अनुकूल आहे तशाच पद्धतीने ते करत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा कोणताही अडसर हा त्यांना उरलेला नाहीये, किंबहुना आंतरराष्ट्रीय कायद्याचा कोणताही सन्मान ते करताना तुम्हाला अजिबात दिसून येत नाहीये. जसं रशियाने आता केलं, युक्रेन आमच्या वर्चस्वाखाली पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. उद्या अशाच स्वरूपाचा प्रकार हा चीनकडनं तैवानच्या संदर्भामध्ये होऊ शकतो. आणि ज्याचा उल्लेख आता आपण केला की अमेरिका हे डिक्लायनिंग पॉवर, हे पूर्णपणे डिक्लायनिंग पॉवर आहे. अमेरिका एक महासत्ता म्हणून जी सिक्युरिटी गॅरंटी किंवा सुरक्षेची हमी अमेरिकेकडनं दिली जायची, अशा प्रकारची सुरक्षेची हमी आता अजिबात राहिलेली नाहीये. जो अमेरिका अफगाणिस्तानमधनं पळून गेला, ज्या बायडन यांना तालिबानला विनंती करावी लागली की आमच्या सैनिकांना सेफ पॅसेज द्या, त्यांच्यावरती हल्ले करू नका, अशा प्रकारची विनंती जो अमेरिका तालिबानला करतो आहे,
जो अमेरिकेने पहिले युक्रेनला खूप जास्त सपोर्ट केला आणि आता तिथं प्रत्यक्ष सैनिक पाठवणार नाही म्हणून सांगितलेलं आहे, तेव्हा जगाला हा संदेश स्पष्टपणे मिळालेला आहे की इथून पुढच्या संघर्षामध्ये अमेरिका प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होणार नाही. अमेरिकेला आपापले प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे तुम्हाला अमेरिका शिवाय एक विश्वरचना आता आकाराला येताना दिसेल, ज्याच्यामध्ये रशिया डॉमिनंट असेल, चायना त्याच्यामध्ये डॉमिनंट असेल आणि या केसमध्ये भारताची भूमिका देखील येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता ही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. कारण कोरोनाने युरोपियन अर्थव्यवस्था डबघाईला आणलेल्या आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला आणली. त्याच्या तुलनेमध्ये आशियाई अर्थव्यवस्था चांगलं काम करतायत. दक्षिण कोरिया, जपान, फिलिपाईन्स, साऊथ ईस्ट एशिया आणि भारत यांच्या अर्थव्यवस्था उत्तम काम करत असल्यामुळे मला असं वाटतं की याच्यानंतर हे आशियाई देश जरा झपाट्याने पुढे येतील किंवा त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणामधला दबदबा वाढताना दिसतो. ठीक आहे. शेवटी प्रणिता देशपांडे, यू आर सिटिंग इन युरोप, हेगला आहात. ठीक आहे, युक्रेन रशियामध्ये युद्ध चाललेलं आहे, पण युरोपियन जनता व्हेरी मच इन्व्हॉल्व आहे, कारण त्यांच्या खंडाशी निगडीत ही बाब आहे. आणि जे युक्रेनियन्स आहेत ते स्वभावानं तसे पीस लव्हिंग आहेत वगैरे वगैरे अशा आख्यायिका आहेत. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या देशाचे दरवाजे त्यांना तसे हळूहळू किलकिले म्हणजेच उघडे केलेले आहेत. तर हे जास्त वेळ चालावं असं वाटू नये हे प्रत्येकालाच वाटतं, कारण एव्हरीबडी वॉन्ट्स नो वॉर किंवा स्टॉप वॉर किंवा नो वॉर प्लीज हे हॅशटॅग चाललेले आहेत. म्हणजे आता हल्ली काय होतं की ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवरच जास्त बातम्या कळतात रादर दॅन टीव्हीच्या पडद्याकडं. म्हणजे जर का एखादा चांगला अनुग्राहक असेल तर तो सोशल मीडियावरती चांगला वापर त्याला नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन शेअरिंगच्या बाबतीत त्याच्यापर्यंत घेण्यापर्यंत तो चांगला करू शकतो. ऑप्टिक जे उभं राहिलंय या रशियाच्या आक्रमणाचं युक्रेनवरच्या, ते युक्रेनच्या बाजूनं सहानुभूतीपर दिसत आहे, पण युद्धात तसं नसतं. एकूणच काय युरोपियन मधली मानसिकता आहे की हे युद्ध जर का लांबलं आणि त्याची झळ जर का संपूर्ण युरोपला बसते असं दिसलं तर युरोपियन जनता कशी आहे याच नेटानं पुढे जाते की नाही आता 4 टीव्हीवाले आमचे बाईट घेतात म्हणून आम्ही आता पुढे येतोय, आम्हाला सोशल मीडियावरती आमची दखल घेतली जाते आमच्या पोस्टची म्हणून आता आम्ही पुढे येतोय, की नाही हे टिच्चून उभे राहतील. तसं तर मी इथे नेदरलँडमध्ये बसून जे बघते, रोज न्यूज बघते किंवा मोठ्या मोठ्या एमपीची जे भाषण आहे त्याच्यामधनं त्यांचा एक आयडिया येते आपल्याला कोणाच्या माइंडसेटची. तर ऍक्च्युली इथल्या जनतेची किंवा नेत्यांची अशी काही त्यांना असं वाटतं आहे की हे देशाचं युद्ध नसून एकट्या पुतीनच्या डोक्यामध्ये आहे की हे युद्ध युक्रेनशी करावं आणि तो ज्या काही ऑर्डर्स पास करतोय ते मिलिटरी फॉलो करते आहे. आणि असं काहीसं या लोकांच्या मनात आहे, कारण आपण बघतोय बरेच खेळाडू जे आता नो वॉर जसं तुम्ही म्हटलं हॅशटॅग असं कॅमेरावरही एका खेळाडूंनी मध्ये लिहिलं होतं जो की रशियाकडनं खेळत होता. तर त्यामुळे एकूणच लोकांना असं वाटतं आहे की फक्त पुतीनच्या मनामध्ये किंवा पुतीनला हिटलरपणा दाखवायचा आहे म्हणून हे युद्ध चालू आहे. त्याचा परिणाम असा झाला की जी मर्स्क जी शिपिंग कंपनी होती डेन्मार्कची, डेनिश कंपनी, त्यांनी इमिजिएटली त्यांचे पोर्ट बंद करून टाकले रशियामधले, त्यांचं तिथे स्टॉप केलेला आहे बिझनेस. आणि शेल कंपनी ज्याचं की मोठा आपल्याला माहिती आहे की ऑइल अँड गॅसचा अग्रीमेंट आहे रशियासोबत, 30 मिलियन युरोज पेक्षा जास्त स्वतःची अशी सोल प्रॉपर्टी त्यांची रशियामध्ये आहे शेलची, तरी सुद्धा त्यांनी हा जो त्यांचा अग्रीमेंट आहे तो बंद करायचा निर्णय घेतलेला आहे इमिजिएटली, कारण त्यांना सुद्धा असं वाटतं आहे की हा फक्त पुतीनच्या डोक्यामध्ये आहे की त्याला हे वॉर करायचं आहे. प्रणिता, तुमच्याकडे इंधनाच्या किमती काय वाढल्यात का, दर वाढलेत का? इथे पेट्रोलचे भाव मी मागे सांगितलं की पेट्रोलचे भाव अगदी 1 युरोनी ताबडतोब वाढले. जसं युद्ध सुरू झालं काही तासात इथे पेट्रोलचे भाव वाढले. आणि आमच्याकडे 7 तारखेपर्यंत तरी रिलीफ आहे. शेवटचं टप्प्याचं मतदान 7 तारखेला उत्तर प्रदेशमध्ये, आणि 8 तारखेला किंवा 7च्या रात्री काय होईल नो गॅरंटी. खरं आहे. आणि स्टॉक मार्केट पण ढासळल्यामुळे बरेच नुकसान सहन करावं लागतं आहे आपल्या सगळ्यांनाच. याचे दुष्परिणाम फक्त युक्रेन किंवा रशियाला नाही तर सगळ्या युरोपियन युनियनला मधल्या देशांना भोगावे लागणार आहेत. याची तयारी सगळ्यांना आहे. त्यामुळे हळूहळू देश कसं याच्यातनं बाहेर निघायचं या मार्गावर चाललाय सध्या. अच्छा, हेग इज अ सिटी लाईक आम्स्टरडॅम. जसं आम्स्टरडॅम मध्ये जसं मुंबई सारखं नाईट लाईफ वगैरे असते तसं हेग मध्ये वगैरे आहे का? नाही, हेग ही सिटी ऑफ पीस आहे म्हटलं जातं. आपल्या महात्मा गांधीजींचा पुतळा इथे पीस पॅलेस मध्ये आहे. त्यामुळे इथे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसही असल्यामुळे आणि पार्लमेंट जे मुख्य कामकाज आहे, एमपी जे सगळे हेग मध्ये बसतात, त्यामुळे अशी शांततेचं प्रतीक असल्यामुळे एकदम शांत सिटी म्हणूनच काउंट केल्या जाते. लाईक आम्स्टरडॅम सारखं नाहीये.
नाही नाही, हेग इज अ सिटी ऑफ पीस आणि इथे सगळं कामकाज जे आहे पार्लमेंटचं अप्पर हाऊस लोअर हाऊस सगळं इथून चालतं आणि त्यामुळे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं काम सुद्धा इथून चालतं. सगळे महत्वाचे व्यवहार या देशाचे हेग मधनं होतात. त्यामुळे अगदी शांत अशी सिटी आहे आणि चलो नॉन अशी शांत सिटी हेग राहू देत. हे युद्ध कितीही भडकलं तरी प्रणिता देशपांडे तिथून आमच्याशी बोलू देत आणि असंच शांतपणे आपण चर्चा करूयात पुढे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा लोकमत डिजिटल न्यूजचं महायुद्ध. धन्यवाद.